नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे आषाढी अमावास्या, ज्याला गतहारी अमावस्या पण आपण म्हणतो किंवा दिव्यांची अमावस्या. तर उद्या काय काय सेवा करायच्या आहेत किंवा दिव्यांची पूजा कशी करायची, उपाय काय करायचे आहेत, त्याची पूर्ण डिटेल माहिती पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की उद्या तुम्हाला एक छोटे उपाय आहेत आणि हे तुम्हाला करायचेच आहेत. म्हणजे आपण करत नाही, पण आपल्याकडून काही काही चुका पण होतात आणि ह्या होऊ नये याच्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघूया. तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम सकाळी लवकर उठा. बघा, आपण तंदुरुस्त आहोत, आपल्याला कोणतीही शारीरिक व्याधी नाहीये, आपण सकाळी लवकर उठू शकतो. तर सतत सकाळी लवकर उठलेलं चांगलंच असतं म्हणा. तर सकाळी उद्याच्या दिवस काय होईना सकाळी लवकर उठा. अत्यंत पवित्र महिना सुरू होत आहे, श्रावण महिना. तर उद्या जे काय करायचं आहे तुम्हाला, तर बघा, घरातल्या आपल्या किचन आणि आपलं देवघर आणि आपला मेन दरवाजा, हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि स्वच्छ करून घ्यायच्या. कारण देवघरामध्ये आपले देवांचं वास्तव्य असतं, त्याच्यानंतर किचनमध्ये अन्नपूर्णाचं वास्तव्य असतं आणि आपला उंबारठा मेन दरवाजा, तिथूनच महालक्ष्मी आपल्या घरातून येत असते आणि अलक्ष्मी पण तिथूनच येत असते. जर तो स्वच्छ नसेल तर अलक्ष्मी तुमच्या घरात येते आणि स्वच्छ असेल तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येत असते. त्याच्यामुळे उंबारठा स्वच्छ करून घ्यायचा, हळदीचं लेपन करायचं. हळदीचं लेपन हे महालक्ष्मीला आकर्षित करत असतं आपल्या घराकडे, त्याच्यामुळे ते शुभ मानलं जातं आणि तिथूनच नेगेटिव्ह कोणती तुमच्या घरामध्ये येणार नाही. त्याच्यामुळे मेन दरवाजाची पंचोपचार तुम्हाला पूजा करायची आहे. मेन दरवाजावर तुम्हाला सायंकाळच्या वेळेस कापूर जाळायचा आहे, म्हणजे याने जे काही मेन दरवाजावर निगेटिव्हिटी असेल ती सर्व काही निघून जाते. त्याच्यानंतर बघा, सकाळी आंघोळ करते वेळेस पंचगव्य लावायचं. केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही मिळून जातं. पंचगव्य म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये गाईचे 5 द्रव्य असतात. गाईचं शेण असतं, गाईचं तूप असतं, गाईचं गोमूत्र असतं, त्याच्यानंतर दूध, दही, असे 5 द्रव्यांनी ते पंचगव्य बनलेलं असतं. आणि आपल्याला आपण दिवाळीला उठणं कसं लावतो, सेम तसंच असतं ते. उठण्यासारखं आपल्या पूर्ण अंगाला लावायचं. आता आंघोळ आपण जेव्हा करतो तेव्हा साबण वगैरे पूर्ण अंगाला लावून घ्यायची. शेवटी आपल्याला पंचगव्य लावायचं, नंतर नुसतं पाण्याने आंघोळ करायची. याने आपल्या अंगावरले विकार वगैरे सर्व दूर होतात. मनातले निगेटिव्ह विचार दूर होतात. बऱ्याचशा वेळेस काय होतं की खूप जास्त निगेटिव्ह विचार आपल्याला येत असतात, म्हणजे कुठं विचार जातात ते आपल्याला मग अशा विचारानं भीती पण वाटते की आपल्याला असा विचार काय येतोय म्हणून. मन शांत राहतं, स्थिर राहण्यास आपल्याला मदत होत असते पंचगव्य जर आपण लावलं तर. जर तुम्हाला पॉसिबल म्हणजे भेटलं नाही, पंचगव्य जर तुम्हाला भेटलं नाही केंद्रामार्फत, तर तसं तर मिळून जातं, सगळीकडेच असतं ते. मिळालं नाही, केंद्र जवळ नाहीये, आणता नाही आलं तुम्हाला, तर तुम्ही आपलं साधं गाईचं गोमूत्र टाकून आंघोळ करू शकता किंवा थोडंसं खडा मीठ टाकून तुम्ही आंघोळ करू शकता. याने सुद्धा तुम्हाला फरक पडून जातो. त्याच्यानंतर आणि सगळ्यांनी आंघोळ करायची, घरातले जितके मेंबर असतील तितक्यांनी आंघोळ करायची पंचगव्य लावून. त्याच्यानंतर आपलं देवघर स्वच्छ करून घ्यायचं, देवाचे वस्त्र वगैरे चेंज करून घ्यायचे, घरातली जाळी जळमट जे काही असतील ते सगळे तुम्हाला काढून घ्यायचं आहे. याने घरातली अलक्ष्मी किंवा दरिद्रता आपली कायमची घरातून निघून जात असते. त्याच्यामुळे उद्या हे सर्व काही उपाय करायचे आहेत. आणि महिलांनी आसपास केंद्र वगैरे जर असेल तर भैरवचंडीची सेवा होते, म्हणजे आपली दुर्गा सप्तशतीचा पाठ होतो प्रत्येक उवासला कालभैरवाष्टक लावून. त्याच्यामुळे ही सेवानं खरंच खूप प्रभावी आहे. आपल्यावर जर काही बाहेरची बाधा असेल, निगेटिव्हिटी असेल, काही करणी बाधा, काही काळ्या शक्तीचा आपल्यावर काही प्रभाव असेल, तर तो सगळं काही निघून जातो आपण जर त्या सेवेमध्ये जर बसलेलो असलो तर. आपण केंद्रात जातो सेवा करायला, तर काय होतं ना, केंद्रात गेल्यावर आपल्याला लवकर फरक पडत असतो, म्हणजे तिथे सामूहिक सेवा होत असते आणि सामूहिक सेवेची ताकद खूप जास्त असते. त्याच्यामुळे तुम्हाला जर पॉसिबल झालं ना, तिथे नक्की जा. सकाळी 10:30ची आरती झाली की ती सेवा सुरू होते. त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, उद्या अमावस्या आहे. अमावस्या म्हणजे चांगली तितकी असते आणि वाईट पण तितकीच असते. म्हणजे लोक काय करतात की घरातली नेगेटिव्हिटी, नकारात्मकता घराच्या बाहेर काढत असतात. मग बाहेर काळ्या शक्तीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो त्या दिवशी, असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस काय करायचं, काही पण ओलांडण्यात आपल्या येऊ द्यायचं नाही, लक्षात ठेवायचं. आपण जेव्हा रोडला चालतो त्यावेळेस खाली बघून चालायचं, म्हणजे काही आपल्या ओलांडण्यात आलं नाही पाहिजे. काही दिसलं की लगेच बाजूला सरकून आपण साईडनं चालून जायचं. त्याच्यानंतर कोणाच्याच घरचं खायचं नाहीये. इकडं बघा, आपण जेव्हा कोणाच्या घरचं खातो ना, अन्नातून जास्त आपल्याला दोष लागत असतात. त्याच्यामुळे कोणाच्याच घरचं काहीच खायचं नाहीये.
भले कुठं जाऊ तुम्ही, तुमचे नातेवाईक जरी असले ना तरी तुम्ही कोणाच्याच घरचं काही खायचं नाहीये. याने आपल्याला दोष लागत असतात. आपण केलेल्या महिनाभर केलेल्या सेवेचं जे काही फळ आहे त्या व्यक्तीला निघून जात असतं आणि मग आपल्या मागं जी काही त्या माणसाची निगेटिव्हिटी आहे, जी काही त्यांचे दोष आहेत ते आपल्याला लागून जात असतात. त्याच्यामुळे कोणाच्याच घरचं खायचं नाही. इव्हन बाहेरचं पण तुम्ही काही खायचं नाहीये. म्हणजे मार्केटमधलं सुद्धा घरी आपण एक दिवस आपण तेवढं पाळूच शकतो. त्याच्यामुळं कोणाच्या घरचं काही खाऊ नका. तर अमावस्येच्या दिवशी काय होतं ना की काळ्या शक्तीचा प्रभाव जास्त असतो, म्हणून ह्या गोष्टी टाळायच्या असतात. त्याच्यानंतर तुमच्या दारासमोर तुम्ही कवळा बांधायचा. अस्वला नारळ जर तुम्हाला भेटलं तर ते सुद्धा तुम्ही बांधू शकता. अस्वला नारळ म्हणजे काय, ती झाडाला झाडाचं तोडून आपण घेत असतो, म्हणजे खाली जमिनीला त्याचा स्पर्श झालेला नसतो, त्याला अस्वला नारळ म्हणतात. आणि ते आणायचं, त्याच्यावर स्वामींचा जप 1 माळ किंवा 11 माळ जप करायचा आणि आपल्या घराच्या आतल्या बाजूला लाल कपड्यात बांधून ते बांधायचं. लाल कपड्यात बांधून ते आपण आपल्या घराच्या आतल्या साईडला ते बांधायचं असतं. म्हणजे कोहळा कसा आपण मेन दरवाजाच्या बाहेर बांधतो तसं ते आतमध्ये बांधायचं असतं. याने आपल्या घराला कोणाची नजर दृष्ट लागत नाही, म्हणजे घरातली निगेटिव्हिटी पण यानं निघून जाते. म्हणजे त्याच्यात बघा बरेचसे उपाय आहेत. याच्यातले कोणतेही उपाय जर तुम्ही केले ना तरी चालतं. असं नाही की सगळेच करा. जे तुम्हाला जमतं, जे तुम्हाला झेपतं, जे तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलनुसार जे तुम्हाला करता येईल ते तुम्ही करा, पण काहीतरी करा. म्हणजे काय होतं ना की अमावस्येच्या दिवशी केलेले उपायाचा प्रभाव ना आपल्यावर खूप जास्त प्रमाणात पडत असतो. म्हणजे चांगला तितकंच पडतो आणि वांगला पण तितकाच पडत असतो. त्याच्यामुळे कोणतंही करायचं असेल ना तर विचार करून करा. उपाय जे सांगलेले आहेत ते सगळे आवर्जून करा. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.